पाहताय तुम्ही सेलेस्टियल ब्ल्यू आणि हे टॉप मॉडेलच आहे. तर आधीच्या बलिनोमध्ये आणि आत्ताच्या बलिनोमध्ये फरक महत्वाचा म्हणजे फ्रंट लुक टोटली चेंज केला आहे. जसं की नेक्सा DRLs हे ॲडिशनल इन्क्रीज केलेले आहेत आणि फ्रंट लुक अजून इफेक्टिव्ह केलेला आहे. साईड व्ह्यू मध्ये बघितलं तर प्रॉपर लिक्विड फ्लो डिझाईन आहे, जे की मारुतीचं सगळ्यात सक्सेसफुल डिझाईन म्हटलं तरी चालेल. तर लिक्विड फ्लो डिझाईन आहे, 16 इंचेसचे अलॉय व्हील्स प्लस हे क्रोमिंग वगैरे हे सगळं डायरेक्टली बाय डिफॉल्ट येणार आहे सेकंड टॉप आणि टॉप मॉडेलला. तर तो आहे. हा सुद्धा न्यू कलर आहे रेड मध्ये. हा बेज कलर पण आपण न्यू लॉन्च केलाय, आधीच्या गाडीमध्ये येत नव्हता. ह्याच्यामध्ये गाडी अजून ॲग्रेसिव्ह दिसते, व्हाईट कलर मध्ये ॲग्रेसिव्ह दिसते. त्यानंतर हा स्प्लेंडेड सिल्वर जो आता आपण डिस्प्लेला पण लावलेला आहे. तर स्प्लेंडेड सिल्वर तो एक आहे आणि ग्रँड्युअर ग्रे सध्या मोस्ट डिमांडिंग आहे. ग्रँड्युअर ग्रे तसंच ह्याच्यामध्ये मॅन्युअल जर ऑप्शन्स बघितले ना तर 4 कलर ऑप्शन्स आहेत, म्हणजे 4 व्हेरियंट्स आहेत. सिग्मा हे सगळ्यात बेस्ट व्हेरियंट आहे, सगळ्यांना आपण कलर ऑप्शन्स सेम ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही सिग्मा घ्या किंवा टॉप अँड व्हेरियंट घ्या, तर सगळ्यांना आपण कलर ऑप्शन सेम ठेवलेले आहेत. जसं की तुमची रिक्वायरमेंट म्हणते तुम्ही झिटाची, तर झिटा तसं मोस्ट डिमांडिंग आहे, झिटा आणि अल्फा. तर झिटामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल व्हॅल्यू फॉर मनी फीचर जे म्हणतो ना किंवा प्रीमियम फीचर्स हे बलिनोला आपण दिलेले आहेत. जसे की प्रोजेक्टर हेडलॅम्प्स नेक्सा DRLs व्हाईट कलर मध्येच येणार, LED मध्ये ते येणार आहेत. फक्त फोगलॅम्पसाठी आपण प्रोव्हिजन दिलेली, ते फोगलॅम्प्स आपण ॲडिशनली बसून घेऊ शकतो. 16 इंचेस अलॉय व्हील्स तुम्हाला इथं मिळणार आहेत, पण हे सिल्वर प्लेटेड मध्ये असते, जे की टॉप एंडला तुम्हाला मशीन अलॉय व्हील्स होते. तर तो एक फरक आहे. पण हे क्रोमिंग वगैरे जे बाय डिफॉल्ट तुम्ही बघताय, रिअर स्पॉइलर हे बाय डिफॉल्टली असणार आहे. तसंच रिअर व्ह्यू जरी बघितला तर तो अजून स्पोर्टी दिलेला आहे, त्यामुळे अजून त्याची स्पोर्टीनेस इन्क्रीज झालेलं आहे. इंटेरियर पण बघू आपण. इंटेरियर मध्ये ब्लॅक आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन आहे, खूप प्रीमियम इंटेरियर दिलेलं आहे. जसं की स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हा म्युझिक सिस्टम पण अपग्रेड केलेला आहे. आधी स्मार्ट प्ले स्टुडिओ यायचा, तो आता स्मार्ट प्ले प्रो केलेला आहे. आणि ह्याच्यावरचे जे टॉप अँड व्हेरियंट आहे त्याला स्मार्ट प्ले प्रो प्लस येतो. तर प्लस मध्ये काय आहे, हेच फीचर्स आहेत, ॲडिशनली अजून 17 फीचर्स इन्क्रीज होत आहेत ह्या टचस्क्रीन मध्ये. शिवाय ह्याची ही टचस्क्रीन जी तुम्ही पाहताय ही 7 इंचेस आहे झिटामध्ये, अल्फामध्ये तुम्हाला 9 इंचेस येते. हा मेजरली डिफरन्स आहे. शिवाय याच्यात तुम्हाला रिअर AC वेंट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल AC हा न्यूली आता लॉन्च केले, आधीच्या बलिनोत येत नव्हतं. म्हणजे आधीच्या बलिनोमध्ये ऑटोमॅटिक AC होता पण रिअर AC वेंट नव्हता. तर याच्यामध्ये रिअर AC वेंट पण दिलेला आहे. टॉप मध्ये दिले का आपण? सेकंड टॉप आणि टॉप दोघांना. यस. शिवाय टॉप एंड मध्ये तुम्हाला हेड ऑफ डिस्प्ले आणि क्रूज कंट्रोल हे ॲडिशनल फीचर्स, जे की फर्स्ट इन क्लास म्हटलं तरी चालेल, इंडियामध्ये फर्स्ट टाइम आपण ह्या गाडीला लॉन्च केलेलं आहे. हां, सेफ्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे. तर सेफ्टीबद्दल पण आपण काळजी घेतलेली आहे. जसं की ह्याला 6 एअरबॅग्स आपण इंडियात फर्स्ट टाइम लॉन्च केलेले बलिनोमध्ये. मारुतीच्या कोणत्याही गाडीमध्ये 6 एअरबॅग्स नव्हते, पण आपण आता सेफ्टीच्या मानाने ते वाढवलेले. तर तो तुम्हाला ह्याच्यामध्ये सेफ्टी नॉर्म्समध्ये इन्क्रीज झालेला आहे. झिटा आणि अल्फा दोघांना दिलेले. तर मेजरली हेड ऑफ डिस्प्ले टॉप एंडला येणार आहे, क्रूज कंट्रोल टॉप एंडला येणार आहे. हे दोन मेजरली फरक आहे तसं बघायला गेलं तर. आणि फोग लॅम्प्स हा ऑप्शन फक्त आपण टॉप एंडला दिलेला आहे. तर तसं पाहायला गेलं तर हे फीचर्स अजून पण तुम्ही याच्यामध्ये पर्सनलाइज भरपूर गोष्टी करू शकतो. तसं डिझायनिंगमध्येच आपण पर्सनलाइज केलेलं आहे. तर जसं की आता या गाडीला आपण इंटेरियर स्टायलिंग किट बसू शकतो. जसं की आता ही इंटेरियर टोटली चेंज होईल. आता हे बघा, रिमूव्ह करतो मी,
तुम्हाला कार्बन टेक्स्चरमध्ये हवा असेल तर कार्बन टेक्स्चरमध्ये इंटेरियर करू शकता, किंवा ब्ल्यू थीममध्ये हवा असेल तर ब्ल्यू थीममध्ये सुद्धा. तर तो एक आहे. मॅटिंगचे ऑप्शन्स भरपूर आहेत, जसे पाहिजे तसे मॅटिंग्स आपण याच्यामध्ये बिल्ड करू शकता. तर ही सगळी चॉईसेस तुम्हाला इथं ऑलरेडी आपण अरेंज केलेले आहे. आता एक्सटेरियर लुकमध्ये जर बघितलं तर फ्रंट लुकमध्ये तुम्हाला अजून स्पोर्टीनेस इन्क्रीज करायचा असेल तर ह्या स्पोर्टीनेससाठी स्किड प्लेट तुम्ही 2 प्रकारे बसू शकता. एक ब्लॅक थीममध्ये येईल आणि एक थोडीशी अजून तो एक आहे. शिवाय फ्रंटला तुम्हाला क्रोम ग्रिल जरी हवी असेल तर ती सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्रीज होते. बंपर प्रोटेक्टर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो सुद्धा तुम्ही यात बसू शकता. त्यामुळे बघा हे ॲक्सेसरीजमुळं फ्रंट लुक अजून इन्क्रीज झाला. तर तो एक ऑप्शन तुम्हाला बलिनोमध्ये करून घेता येतो. दुसरी गोष्ट, साईड स्कूपचं ऑप्शन आता नवीनली लॉन्च केलं आहे आपण. साईड स्कूप ह्याच्यामध्ये बसवता येतात, त्यामुळं गाडीला एक SUV फील पण मिळतो आणि लिक्विड फ्लो डिझाईनमुळे त्याचा अजून लुक इन्क्रीज होतो. साईड मोल्डिंगमध्ये न्यूली फॉर्मॅट आता लॉन्च केला आहे, गाडीचा लुक अजून इन्क्रीज होतो साईड मोल्डिंगमुळे. शिवाय रिअर टेल लॅम्प त्याला क्रोमिंग इन्क्रीज करू शकता, किंवा स्पीड प्लेट ॲड करायची असेल तिथे स्पीड प्लेट ॲड करू शकता. स्पीड प्लेटने अजून इन्क्रीज होतं. प्लस डिक्की गार्निश पण म्हणतो आपण याला. डिक्की गार्निशमुळे पण गाडीचा लुक इन्क्रीज होतो. प्लस प्रोटेक्टर. तर अशा पद्धतीने गाडी पर्सनलाइज करता येईल तुम्हाला. तर हे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये म्हटलं तरी आपल्याला ते डिझाईन करता येईल. शिवाय सीट कव्हरचे पण ऑप्शन्स भरपूर आलेले. तर नो डाऊट झिटाला पण आपण या गोष्टी सगळ्या करू शकतो. तर आता ही मी झिटा दाखवली. अजून एक महत्त्वाचं म्हणजे सुझुकी कनेक्ट हा इनबिल्ट फीचर आता बलिनोला दिला आहे, जो की लाईव्ह व्हेकल ट्रॅकिंग, जो मोबाईलवरतीच आपल्याला जवळजवळ 45+ फीचर्स तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहेत. मोबाईल थ्रूच तुम्हाला त्या ॲप डाउनलोड करायचे. त्या ॲपमध्ये तुम्हाला गाडीची लाईव्ह व्हेकल ट्रॅकिंग, जिओ फेन्सिंग, शिवाय गाडीचं फ्यूल किती आहे हे सगळं मोबाईलमध्ये ट्रॅक करता येतं. गाडीचा ड्रायव्हिंग स्कोर काढता येतो. गाडीमध्ये जेवढं फ्यूल आहे त्या गाडीमध्ये किती रेंज जाऊ शकते, किंवा तुम्ही ड्रायव्हर यूज ठेवली असेल तर ड्रायव्हर AC लावून गाडी बसला आहे का, गाडी बसला आहे का, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईलवरती नोटिफिकेशन करतात. तर एवढा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण याच्यामध्ये बाय डिफॉल्ट दिली आहे. हे ॲक्च्युअल ॲक्सेसराईज पार्ट होता, पण तो आता झिटा आणि अल्फाला बाय डिफॉल्ट दिलेला आहे. तेच जर तुम्ही सिग्मा किंवा डेल्टा मॉडेल घेतलं तर त्याला तुम्हाला ॲड करावं लागेल. तर हा फरक तुम्हाला याच्यामध्ये आहे. पण नो डाऊट बलिनो एवढं सुपेरियरली डिझाईन केलेलं आहे, तर नक्की तुम्हाला याचा बेनिफिट होईल. आणि माझ्याकडे टेस्ट ड्राईव्ह पण अवेलेबल आहे. मॅन्युअलची पण टेस्ट ड्राईव्ह आहे, ऑटोमॅटिकची पण टेस्ट ड्राईव्ह आहे. तर तुम्हाला दोन्हीच्या टेस्ट ड्राईव्ह मी अरेंज करू शकतो. एकदा बेसिकली फील घेतला गाडीचा स्मूथनेस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. कारण की 1200 cc इंजिन असताना सुद्धा आता गाडीचं इंजिनमध्ये पण टेक्नॉलॉजीमध्ये ट्युनिंग चेंज केलं आहे, जेणेकरून गाडीचा 66 kW पॉवर इन्क्रीज झाली. म्हणजे आधीची पॉवरपेक्षा आत्ताची पॉवर जास्त आहे. तर तो एक फरक तुम्हाला तिथं 61 होती, आता 66 kW झाली. तर तो एक फरक पडेल. पिकअप पॉवरमध्ये पण इन्क्रीज झालेला आहे आणि स्मूथनेसमध्ये. तर तो एकदा प्रॅक्टिकली आपण टेस्ट ड्राईव्ह घेतल्यावरती तुम्हाला लक्षात येईल. तर तो एक बेनिफिट होईल. तसंच ह्या गोष्टी गाडी तर एवढी सुपेरियर बनवलीच आहे, पण प्राईस पण मारुती पहिल्यापासून कॉन्शियस आहे. त्यामुळं प्राईस पण अशी जास्त नाही ठेवलेली. तर तुम्ही प्राईस जरी कम्पेअर केलं ॲज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट, तर आपली गाडी ही म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आहे असं मी म्हणेन. तर त्याची प्राईस पण आपण डिस्कस करू एकदा. हे टोटल गाडीचं कोटेशन आहे.
जसं की आता मी 4 व्हेरियंट तुम्हाला ब्रीफली म्हणजे सांगितले होते. सिग्मा हे बेस व्हेरियंट आहे, डेल्टा सेकंड व्हेरियंट आहे, झीटा सेकंड टॉप आणि अल्फा टॉप व्हेरियंट. गाडीची ॲक्च्युअल एक शोरूम कॉस्ट जी आहे 8,09,000 येते. ह्याला वन टाइम टॅक्स येतो RTO टॅक्स जो 93,000 आहे, प्लस झिरो डेट इन्शुरन्स जो आहे तो 23,213. ह्याच्यामध्ये 1+3 इन्शुरन्स आहे. तर 1+3 इन्शुरन्स इन द सेन्स काय तर 1 इयरचं झिरो डेट बंपर टू बंपर फायबर ग्लास सगळं 100% कव्हर होणार याच्यामध्ये. 3 वर्षाचा याला तुम्हाला थर्ड पार्टी ॲडिशनल आपण ॲड करून देतो. हा ॲक्च्युअल RTO नॉर्म्सनुसारच आपल्याला ॲड करावा लागतो, तो इन्क्लुडेड आहे. शिवाय याच्यामध्ये 3 फॅसिलिटी आपण ॲड केलेल्या आहेत. रिटर्न टू इनवॉइस, इंजिन प्रोटेक्शन आणि कन्झ्युमेबल आणि इव्हन की प्रोटेक्शन सुद्धा. ह्या ॲडिशनल बेनिफिट्स पण तुम्हाला ह्या मारुती इन्शुरन्समध्ये मिळणार आहेत. तर मारुती इन्शुरन्स एवढा फुल्ली कवर्ड असा असणार आहे. शिवाय फास्टॅग हे आपण करून देणार आहे. आणि 885 ही जी कॉस्ट घेतली आहे नेक्सा कार्ड, ॲक्च्युअल मारुती सुझुकी रिवॉर्ड पॉईंट हा एक प्रोग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स अर्न करता येतात आणि सर्व्हिसच्या बिलामध्ये तुम्हाला ते रिडीम पण करता येतात. तर इन केस हा रेफरल पॉईंट आहे, इन फ्युचर तुमच्या थ्रू तुम्ही काय रेफरन्सेस प्रोव्हाइड केले तर त्याचे पॉईंट्स तुम्हाला त्या रिवॉर्ड पॉईंट्समध्ये मिळतात. तर तो एक प्रोग्राम बेस्ट आहे, त्याचा तुम्ही बेनिफिट ह्याच्यामध्ये घेऊ शकता. अदरवाईज गाडी जी आहे एक शोरूम कॉस्ट जी बेअर करताय त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला वॉरंटी जी आहे ती 2 इयर्स आयदर 40,000 किलोमीटर हा बाय डिफॉल्टली मिळत असतो. ज्याच्यामध्ये इंजिन, गिअरबॉक्स, AC कॉम्प्रेसर, ECM हे जे काही मेजर पार्ट बोलतोय हे सगळे त्याच्यामध्ये कव्हर होत असतात. तर इन केस 2 वर्षामध्ये किंवा 40,000 किलोमीटरच्या आतमध्ये समजा जर ह्याच्यामध्ये काय डिफेक्ट आला तर मारुती पूर्णपणे तुम्हाला रिप्लेसमेंट देत असते. तर बेसिकली काय ही ॲडिशनल वॉरंटी तुम्ही जर का पे करताय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढचे 3 वर्ष अजून एक्सटेंड करता येते. जसं की टोटल गाडीला वॉरंटी असणार 5 वर्ष किंवा 1 लाख किलोमीटर. याच्यामध्ये हे जे काही पार्ट्स मी म्हटलं हे सगळे कवर्ड होणार. ह्याची मी तुम्हाला प्रॉपर सर्टिफिकेट पण देणार आणि हे ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणत्याही ऑथराइज डीलरकडे तुम्हाला क्लेम घेता येतो. असं नाही की आपल्याकडे घेतले तर आपल्याकडून तुम्हाला ती सर्व्हिस मिळणार. तर ऑल ओव्हर इंडियात कोणत्याही मारुती ऑथराइज डीलरकडे तुम्हाला ह्याची सर्व्हिस मिळेल. तर हे त्याच्यामध्ये आहे. प्लस आपण काय केलेलं आहे सर, या गाडीसाठी जे रिक्वायरमेंट ॲक्सेसरीजची किट आहे ती एक डिझाईन केली. तर ती 22,400 रुपये त्याची कॉस्ट आहे. अशी टोटल मिळून तुम्हाला ही 9,73,165 ही ऑन रोड कॉस्ट जाते. शिवाय आता याच्यामध्ये आपले बँकेशी टोटल 16 बँकेशी टायप आहे. तर ज्या पण बँकेतून आपल्याला म्हणजे फंडिंग करायचं आहे इथं जवळपास SBIला आपण प्रेफरन्स देतो. तर SBIने आता स्कीम काढलेली आहे की ऑन रोड 100%ची पण स्कीम आहे. तर तुम्हाला जर त्याची रिक्वायरमेंट असेल तर ती सुद्धा आपण फंडिंग प्रोसेस करून देऊ शकतो. इव्हन प्रायव्हेट बँका आहेत सध्या करून देतो. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार लोन प्रोसेस पण 1 विंडो कन्सेप्टनुसार तुम्हाला मिळेल. म्हणजे माझ्याच थ्रू तुम्हाला गाडीची सर्व्हिसिंग, गाडीची डिलिव्हरी, गाडीचं फायनान्सिंग, गाडीचं इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी माझ्या थ्रूच तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे 1 विंडो कन्सेप्ट आपण रन करतो जेणेकरून तुम्हाला कुणाला भेटायची गरज नाही, सगळ्या सर्व्हिसेस माझ्याकडून तुम्हाला मिळतील. तर हा बेनिफिट तुम्हाला माझ्या ह्या डीलरशिपमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. तर मायकरची ती पहिल्यापासूनची पॉलिसी आहे. तर त्या पॉलिसीनुसार आपण सॅटिस्फाईड ठेवतो कस्टमर्सला. हा तो बेनिफिट तुम्हाला घेता येईल. तर तुमची तशी काय रिक्वायरमेंट होती, म्हणजे काय लोनची वगैरे रिक्वायरमेंट आहे कसं काय? लोनची घ्यायची. ओके. तर किती रिक्वायरमेंट वगैरे काय असं कळू शकेल? डाऊन पेमेंट झीटासाठी 1.5 लाख तुम्ही जे म्हटलात ना त्याच्यामध्ये लोन अमाऊंट 8.25 घ्यावी लागेल. 5 वर्षाला 12,797 आणि 5 वर्षाला 16,669. स्टॅम्प ड्युटी प्रोसेसिंग फी जी काही अप्रॉक्स असेल ती भरावी लागते. ती त्यात मेन्शन नाही केली. 2-2.5 हजार रुपये देऊन चालतं. बँकेत तुम्हाला ते सांगते प्रोसेसिंग फी, स्टॅम्प ड्युटी वगैरे जे काय ते बँकेत सांगते. 700 काय असेल ते आपण करताय.